नागपुर में शिंदे सेना नेता ने विभिन्न राजनीतिक मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि विदर्भ में पुराने और नए कार्यकर्ताओं को साथ लेकर शिवसेना को फिर से मजबूत किया जाएगा। बारामती में उम्मीदवार को लेकर कांग्रेस पर परंपरा तोड़ने का आरोप लगाते हुए उन्होंने चुनाव निर्विरोध करने की बात कही। ऑपरेशन टाइगर को लेकर उद्धव ठाकरे के नेतृत्व पर सवाल उठाते हुए कई नेताओं के संपर्क में होने का दावा किया। महिला आरक्षण बढ़ाने के समर्थन में, साथ ही उन्होंने स्पष्ट किया कि फिलहाल किसी भी प्रकार के पार्टी विलय का प्रस्ताव नहीं है। साथ ही अंजलि दमानिया मामले में सावधानी बरतने और फर्जी बाबाओं से दूर रहने की सलाह दी। शहरामध्ये भाजप आमच्यासाठी आव्हान नाही आहे। भाजप आमची सहकारी पार्टी आहे। भाजप बरोबर आम्ही काम करून, ज्याप्रमाणे भाजप शिवसेना बरोबर काम करून एक स्वतःचा विस्तार केला, त्याचप्रमाणे आम्ही पण आमच्या पक्षाचा जो पाया आहे तो मजबूत करणार महाराष्ट्रात। एक दुसरा, नितीश कुमार, तुम्ही सांगितलं की सर्व पक्ष भाजप जे सहकारी पक्ष असतात ते पक्ष भाजपवाले संपवतात, असं नाही आहे। नितीश कुमारचा पक्ष संपला का? नितीश कुमारचा पक्ष जेवढे एमएलए आहेत तेवढेच एमएलए भाजपचे आहेत बिहार। 20 वर्षापासून भाजप आणि जेडीयूचा युती आहे, अलायन्स आहे, तरीही एनसीपी अरे जेडीयू म्हणजे तो तेवढाच मोठा पक्ष आहे। तो जेव्हा पक्ष संपतो मतलब तो स्वतःच्या कारणास्तव संपतो। भाजपचं काही त्याच्यामध्ये कोणी काही योगदान नाही। हा, जेव्हा दोन पक्ष बरोबर काम करतो तेव्हा एक वाटाघाटीमध्ये एक टसल होतो आणि टसल राहायला पाहिजे। प्रत्येक व्यक्ती, शिवसेनाचे लोक आम्ही असं समजतो की आमच्या पक्षाचा विस्तार झाला पाहिजे। त्याचप्रमाणे भाजपवाले पण असं समजतात की आम्हाला आमच्या पक्षाला विस्तार करायचा आहे। तो प्रत्येक पक्ष स्वतःला विस्तार करण्याचा एक कार्यक्रम राबवतो आणि आम्ही पण राबवणार आणि आम्ही आमच्या पक्ष बनवणार, ते आपले भाजपवाले स्वतःच्या पक्ष बनवणार। आणि जोपर्यंत आम्ही मजबूत आहोत तोपर्यंत भाजपचे लायकीचे आहोत। जोपर्यंत आम्ही कमजोर होणार, सध्या आम्ही कमजोर झाले तो कमकुवत झाले तो भाजपसाठी पण एक नुकसान आहे। तो भाजपला ताकद देण्यासाठी शिवसेनाची मजबूती आवश्यक आहे।